नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडी जुलै 2022 आर्थिक घडामोडी पार्ट 3 या भागात आपण ऐकणार आहोत. नवदूत बॅटरीवर चालणारे ड्युअल मोड लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन. 2. मणिपूरमध्ये राज्यस्तरीय शिरोई लिली महोत्सव. 3. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN साठी नवीन नियम. 4. पोस्ट ऑफिसमधील बचत खातेधारकांसाठी RTGS आणि NEFT द्वारे मनी ट्रान्सफर सुविधा. 5. सरकारद्वारे पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. 6. हायपरलूप तंत्रज्ञानासाठी उत्कृष्टता केंद्र. 7. उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण ASI. 8. वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये भारतात $83.57 अब्ज वार्षिक FDIची नोंद. 9. ONGC इंडियन गॅस एक्सचेंज IGX वर घरगुती गॅसचा वापर करणारी भारतातील पहिली कंपनी. 10. कृषी जमीन किंमत निर्देशांक. 11. लिक्विड नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन. 12. कोळसा गॅसिफिकेशन. 13. भारत ड्रोन महोत्सव 2022. 14. पहिला लॅव्हेंडर उत्सव. बिहारमध्ये भारतातील सर्वात मोठा सोन्याचा साठा. 16. भारतातील पहिली पवन सौर हायब्रिड ऊर्जा सुविधा. 17. 2021-22 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार. 18. टाटा प्रोजेक्ट्सला उत्तर प्रदेशमधील जेवार विमानतळ बांधण्याचे काम. 19. महाराष्ट्र अव्वल साखर उत्पादक. 20. रिझर्व्ह बँकेद्वारे रेपो दरात 0.5% वाढ. 21. एक सलग बांधलेला सर्वात लांब डांबरी रस्ता NHAI चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. 22. हिमाचल प्रदेश हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य. 1. नवदूत बॅटरीवर चालणारे ड्युअल मोड लोकोमोटिव्ह इंजिन रेल्वे इंजिन. नवदूत हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेने विकसित केलेले बॅटरीवर चालणारे ड्युअल मोड लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन आहे. ड्युअल मोड लोकोमोटिव्ह म्हणजे बॅटरी आणि वीज या दोन्ही मोडवर चालणारे इंजिन होय. नवदूत हे इंजिन तासी 30 किलोमीटर वेगाने 18 डबे ओढू शकते. यात 84 बॅटरी आहेत आणि सध्या ती 400 टन वजन खेचू शकते. सध्या याचा उपयोग जबलपूर, मुद्वारा आणि इतर स्थानकावर ट्रेनच्या शेटिंगसाठी चाचणी आधारावर केला जात आहे. नवदूत लोकोमोटिव्हला रेल्वे बोर्डाकडून सर्वोत्कृष्ट इनोव्हेशनचा पुरस्कार मिळाला आहे. नवदूत लोकोमोटिव्ह वापरून भारतीय रेल्वे दररोज 1000 लिटर डिझेलची बचत करू शकते. त्यामुळे भारतीय रेल्वेला शाश्वत आणि किफायतशीर होण्याच्या प्रयत्नांना मदत मिळेल. 2. मणिपूरमध्ये राज्यस्तरीय शिरोई लिली महोत्सव. मणिपूरमध्ये राज्यस्तरीय शिरोई लिली महोत्सव 2022 ही 4थी आवृत्ती मे 2022 मध्ये सुरू झाली. हा वार्षिक महोत्सव मणिपूर सरकारच्या पर्यटन विभागाद्वारे आयोजित केला जातो, ज्याचा उद्देश मणिपूरचे राज्यपुष्प असलेली शिरोई लिली फुलाच्या निर्मितीसंबंधी जागरूकता वाढविणे आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील शिरोई विलेज मैदानावर हा महोत्सव 4 दिवस चालला. हा महोत्सव एप्रिल आणि मे महिन्याच्या आसपास आयोजित केला जातो, कारण हा शिरोई लिलीचा फुलणारा हंगाम आहे. हे फूल फक्त मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात आढळते आणि जगात कुठेही पुनर्लागवड करता येत नाही. उखरुल जिल्ह्यातील विविध ठिकाणी पारंपरिक नृत्य, गाणी व संगीत, ट्रेकिंग, सौंदर्य स्पर्धा, विदेशी खेळ यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 3. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कसाठी नवीन नियम. सरकारने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN डेटा सेंटर्स, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एंटरप्राइजेसना सायबर सुरक्षा उल्लंघनाची तक्रार रिपोर्ट करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. सायबर सुरक्षा उल्लंघनाची घटना उघडकीस आल्यानंतर 6 तासाच्या आत सुरक्षा उल्लंघनाची तक्रार रिपोर्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारने VPN किंवा डेटा सेंटर्स, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एंटरप्राइजेसना दिले आहेत. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN
डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एंटरप्राइजेसनी ते प्रत्यक्षात देशात स्थित नसतील तर त्यांनी CERT शी संपर्क साधण्यासाठी संपर्काचे ठिकाण नियुक्त करावे असाही नियम सरकारने केला आहे. हे नियम सामान्य इंटरनेट सदस्यांना VPN तंत्रज्ञान मानक किंवा मालकीच्या वापराद्वारे इंटरनेट प्रॉक्सी सारख्या सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांना लागू होतील. कॉर्पोरेट किंवा एंटरप्राइजेस VPN सेवा प्रदाते ज्या श्रेणीत येत नसल्याने हे नियम त्यांना लागू नसतील. जागतिक मानांकनाच्या तुलनेत हे नियम अधिक शिथिल आहेत कारण जागतिक स्तरावर अशा घटना उघडकीस आल्यास लगेच तक्रार करावी लागते. 28 एप्रिल रोजी भारताच्या कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिलेल्या सूचनानुसार सायबर सुरक्षा डेटा सेंटर VPN प्रदाते आणि क्रिप्टो एक्सचेंजच्या संदर्भात VPN सेवा प्रदात्यांनी ग्राहकांची नावे, त्यांचे IP आणि इतर तपशील जून 2022 पासून 5 वर्षासाठी लॉग राखणे आवश्यक आहे. परंतु अनेक VPN प्रदात्यांनी त्यांच्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण करणाऱ्या या निर्देशावर आक्षेप घेतला होता. 4. पोस्ट ऑफिसमधील बचत खाते धारकांसाठी RTGS आणि NEFT द्वारे मनी ट्रान्सफर सुविधा. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्यांनी बँक ग्राहकांसाठी RTGS आणि NEFT द्वारे मनी ट्रान्सफर सुविधा सुरू करण्यात आली आहे. RTGS आणि NEFT या दोन्ही सेवा भारतीय रिझर्व्ह बँक, RBI आणि इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस यांच्याद्वारे दिल्या जातात. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. सुरुवात 26 मार्च 2004. 14 डिसेंबर 2020 पासून ही सेवा 24,765 झाली. यामध्ये किमान 2 लाख रुपये आणि कमाल कितीही रक्कम एका खात्यावरून दुसऱ्या खात्यामध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवता येते. या पद्धतीमध्ये पैसे रिअल टाईम म्हणजेच प्रत्यक्ष वेळेत ट्रान्सफर होतात. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. सुरुवात नोव्हेंबर 2005. 16 डिसेंबर 2019 पासून ही सेवा 24/7 365 दिवस झाली. यानंतर किमान 1 रुपये ते कमाल कितीही रुपये एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पाठवता येते. या पद्धतीमध्ये पैसे रिअल टाईम म्हणजे प्रत्यक्ष वेळेत ट्रान्सफर होत नाहीत, ते अर्ध्या तासाच्या बॅचमध्ये ट्रान्सफर होतात. सरकारद्वारे पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपये प्रति लिटरने कमी केले आहेत. उत्पादन शुल्कातील या कपातीमुळे सरकारचा वार्षिक सुमारे 1 लाख कोटी रुपयाचा महसूल बुडणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही पेट्रोलवरील व्हॅट कर VAT 2.8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील व्हॅट कर 1.44 रुपये प्रति लिटरने कमी केला आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी PM योजनेअंतर्गत LPG सिलेंडर खरेदी करण्यासाठी 200 रुपयाच्या सबसिडीची घोषणाही केली आहे. 6. हायपरलूप तंत्रज्ञानासाठी उत्कृष्टता केंद्र. स्वदेशी निर्मित हायपरलूप प्रणालीच्या विकासासाठी IIT मद्रासशी सहयोग करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच चेन्नई स्थित IIT मद्रासमध्ये हायपरलूप तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार असल्याची ही घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. या प्रकल्पासाठी IIT मद्रासला भारतीय रेल्वेकडून 8.34 कोटी रुपये निधी मिळणार आहे. हायपरलूप म्हणजे काय? हायपरलूप हे नवीन प्रकारचे वाहतूक तंत्रज्ञान आहे जे लोक आणि वस्तूंची वाहतूक करण्यासाठी कमी दाबाच्या नळ्या किंवा बोगद्यामध्ये चुंबकीय लेव्हिटेशन, मॅग्नेटिक लेव्हिटेशन प्रोत्थापन वापरते. 2020 मध्ये अमेरिका स्थित कंपनी व्हर्जिन हायपरलूपने प्रथमच प्रवाशांसह हायपरलूप प्रणालीची चाचणी केली होती. नियमित हायपर स्पीड रेल्वेपेक्षा हायपरलूप बनविणे जलद आणि कमी खर्चिक आहे. त्यासाठी आवश्यक ऊर्जेची गरजही कमी आहे. 7. उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने उद्योगांच्या वार्षिक
सर्वेक्षणाचे तात्पुरते निकाल मे 2022मध्ये प्रसिद्ध केले. ॲन्युअल सर्व्हे ऑफ इंडस्ट्रीज ASI एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान ASI वेब पोर्टलद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षण ASI म्हणजे काय? ASI हा भारतातील औद्योगिक आकडेवारीचा मुख्य स्रोत आणि संघटित उत्पादनावरील सर्वात व्यापक डेटा आहे. वीज वापरासह 10 किंवा अधिक कामगारांना कामावर ठेवणारे आणि वीज वापराशिवाय 20 किंवा त्याहून अधिक कामगारांना कामावर ठेवणारे असे सर्व कारखाने यात समाविष्ट आहेत. सर्वेक्षणासाठी ठळक मुद्दे. कारखान्यामध्ये वाढ. 2019-20 मध्ये देशातील कारखान्यामध्ये वार्षिक 1.7% वाढ होऊन ते 2.46 लाख झाले. यामध्ये एकूण 1.3 कोटी कामगार कार्यरत आहेत. एकूण दिलेले वेतन. कामगारांना दिलेले एकूण वेतन 2019-20 मध्ये 6.3% वाढले. मागील आर्थिक वर्षाच्या वेतन वाढीच्या तुलनेत ते 11.9% वाढले. 2019-20 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कारखान्यातील कामगारांच्या वेतनात 7.7% वाढ झाली आहे. 8. वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये भारतात $83.57 अब्ज वार्षिक FDIची नोंद. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतात $83.57 अब्ज वार्षिक थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली आहे. 2012 ते 15 मध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ केवळ $45.15 अब्ज इतका होता. त्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात $83.57 अब्ज इतकी सर्वोच्च थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली. युक्रेनमधील लष्करी कारवाई आणि कोविड महामारी संकटातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.60 अब्ज वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2003-04 पासून भारतातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 20 पटीने वाढ झाली आहे. तेव्हा थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ केवळ 4.3 अब्ज इतका होता. गेल्या 4 वर्षातील आर्थिक वर्षातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीचे तपशील. 2018-19 62 अब्ज. 2019-20 74.39 अब्ज. 2020-21 81.97 अब्ज. 2021-22 83.57 अब्ज. भारत उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीसाठी प्राधान्याचा देश म्हणून वेगाने उदयाला येत आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 12.9 अब्ज च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 21.34 अब्ज उत्पादन क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीत 76% वाढ झाली आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या ओघाचे कल कोविड पूर्व फेब्रुवारी 2018 ते फेब्रुवारी 2020 141.10 अब्ज थेट परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत कोविड पश्चात मार्च 2020 ते मार्च 2020 ते मार्च 2022 171.84 अब्ज 23% वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये FDI इक्विटी इनफ्लोनुसार अव्वल गुंतवणूकदार देश सिंगापूर 27%, अमेरिका 18%, मॉरिशस 16%. 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI झालेले क्षेत्र कॅम्प्युटरवेअर आणि हार्डवेअर 25%, सेवा क्षेत्र 12%, वाहन निर्मिती उद्योग 12%. सर्वोच्च थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य 1 कर्नाटक 38%, 2 महाराष्ट्र 26%, 3 दिल्ली 14%. ONGC इंडियन गॅस एक्सचेंज वर घरगुती गॅसचा वापर करणारी भारतातील पहिली कंपनी. सरकारी मालकीची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ONGC ही इंडियन गॅस एक्सचेंज IGX वर घरगुती गॅसचा वापर करणारी भारतातील पहिली एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शन कंपनी ठरली आहे. फर्स्ट टू ट्रेड डोमेस्टिक गॅस ऑन इंडियन गॅस एक्सचेंज. ONGCने 23 मे 2022 रोजी भारताच्या पहिल्या स्वयंचलित परकीय स्तरावरील गॅस एक्सचेंजरवर पहिला ऑनलाईन व्यापार केला. इंडियन गॅस एक्सचेंज लिमिटेड हा भारतातील पहिला स्वयंचलित राष्ट्रीय स्तरावरील गॅस एक्सचेंज आहे.
हे असे ठिकाण आहे जेथे खरेदीदार आणि विक्रेते दोघे गॅसचा वापर करतात. भारतातील मजबूत गॅस मार्केटला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे गॅसच्या किमतीचा स्पर्धात्मक शोध सक्षम करते आणि बाजाराची अखंडता राखते. हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ PNGRB च्या नियामक फ्रेमवर्क अंतर्गत कार्य करते. 10. कृषी जमीन किंमत निर्देशांक. IIM अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद ने येस फार्म्स इंडिया सोबत शेतजमीन किंमत निर्देशांक फार्मलँड प्राइस इंडेक्स विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्याचे नाव IIM अहमदाबाद येस फार्म इंडिया लँड प्राइस इंडेक्स ISALPI असे असेल. हा निर्देशांक येस फार्म्स इंडिया या शेतजमीन खरेदी विक्रीच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या खरेदी आणि विक्रीवर आधारित आहे. उद्देश भारतातील शेतजमिनीच्या किमतीवरील गुणवत्ता नियंत्रित माहितीचे संकलन करणे. जमिनीच्या किमतीत तफावत असल्याने असमानता दूर करण्यासाठी हा निर्देशांक विकसित करण्यात आला आहे. हा निर्देशांक IIM अहमदाबादमधील मिश्रा सेंटर फॉर फायनान्शियल मार्केट्स आणि इकॉनॉमी अंतर्गत सुरू केला जात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. 11. लिक्विड नॅनो युरिया प्लांटचे उद्घाटन. अलीकडेच पंतप्रधानांनी गुजरातमधील कलोल येथे पहिल्या लिक्विड नॅनो युरिया कारखान्याचे उद्घाटन केले. हा स्वदेशी युरिया असून सर्वप्रथम इन्फोको कंपनीने जगभरातील शेतकऱ्यांसाठी तो सादर केला आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड IFFCO. युरिया हे वनस्पतींना नायट्रोजन पुरवणारे पोषक आहे. पारंपरिक युरियाला पर्याय म्हणून हा नॅनो पार्टिकलच्या स्वरूपातील युरिया विकसित करण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक युरियाची गरज किमान 50% कमी होते. लिक्विड नॅनो युरिया LNU च्या 500 मिली बॅटलीमध्ये 40,000 मिलीग्राम लिटर नायट्रोजन असून तो पारंपरिक युरियाच्या एका पेशीद्वारे प्रदान केलेल्या नायट्रोजन पोषक घटकाच्या प्रभावाच्या समतुल्य आहे. आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर कृषीच्या अनुषंगाने नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कलोल, गुजरात येथे हा युरिया विकसित करण्यात आला आहे. 12. कोळसा गॅसिफिकेशन. कोळसा मंत्रालयाने 2030 पर्यंत 100 MT दशलक्ष टन कोळसा गॅसिफिकेशन साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मिशन दस्तऐवज तयार केला आहे. कोळसा गॅसिफिकेशन या प्रक्रियेत हवा, ऑक्सिजन, वाफ आणि कार्बन डायऑक्साईडसह कोळशाचे अंशतः ऑक्सिडीकरण करून इंधन वायू तयार केला जातो. 13. भारत ड्रोन महोत्सव 2022. भारत ड्रोन महोत्सव 2022चे उद्घाटन मे 2022 पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. यामध्ये ड्रोन पायलट प्रमाणपत्राचा आभासी पुरस्कार, पॅनल चर्चा, उत्पादन लॉन्च, मेड इन इंडिया, ड्रोन ट्रॅक्सी प्रोटोटाईपचे प्रदर्शन, उड्डाण प्रात्यक्षिके यासह इतर प्रमुख कार्यक्रमांचा समावेश होतो. ड्रोन म्हणजे मानवरहित विमान. मूळतः लष्करी आणि एरोस्पेस उद्योगासाठी विकसित केलेल्या ड्रोनचा सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या वर्धित स्तरामुळे मुख्य प्रवाहात समावेश करण्यात आला आहे. 14. पहिला लव्हेंडर उत्सव. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी जम्मूच्या भदेरवाहा येथे मे 2022 देशातील पहिला लव्हेंडर फेस्टिवलचे उद्घाटन केले. लव्हेंडरच्या लागवडीमुळे या डोंगराळ भागातील अर्थव्यवस्था बदलली आहे. डोडा जिल्ह्यातील भदरवाहा हे भारताच्या लव्हेंडर क्रांतीचे जन्मस्थान आहे. लव्हेंडर क्रांतीबाबत. पर्पल रिव्होल्यूशन. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 2016 सुरू केलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या आरोमा मिशनद्वारे पर्पल किंवा लव्हेंडर क्रांती सुरू केली. जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास सर्व 20 जिल्ह्यांमध्ये लव्हेंडरची लागवड केली जाते. 2024 पर्यंत लव्हेंडरची लागवड 1,500 हेक्टरपर्यंत वाढविण्याचे मिशन या अभियानाचे आहे.
या मिशन अंतर्गत प्रथमच शेतकऱ्यांना मोफत लव्हेंडर रोपे देण्यात आली. ज्यांनी यापूर्वी लव्हेंडरची लागवड केली होती त्यांच्याकडून 5 ते 6 प्रति रोपटे शुल्क घेण्यात आले. उद्देश अशा मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येत असलेल्या सुगंधी तेलाऐवजी स्थानिक सुगंधी वनस्पती वाणाचे पीक वाढवून देशांतर्गत सुगंधी पीक आधारित कृषी अर्थव्यवस्थेला आधार देणे. उत्पादने. मुख्य उत्पादन लव्हेंडर तेल असून त्याचा दर किमान 10,000 रुपये प्रति लिटर असा आहे. लव्हेंडर तेलापासून वेगळे निघालेले लव्हेंडरचे पाणी हे अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरले जाते. फुलापासून डिस्टिलेशन केल्यानंतर तयार होणारे रसायन हायड्रोसोल साबण आणि रूम फ्रेशनर बनवण्यासाठी वापरले जाते. मिशनचे महत्त्व. हे 2022 पर्यंत शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याच्या सरकारी धोरणाशी सुसंगत आहे. हे नवोदित शेतकरी आणि कृषी उद्योगांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यास मदत करेल आणि स्टार्टअप इंडिया मोहिमेला चालना देईल. अरोमा मिशनबाबत. सुगंधी उद्योग आणि ग्रामीण रोजगाराच्या वाढीला चालना देण्यासाठी कृषी प्रक्रिया आणि उत्पादन विकास या क्षेत्रात अपेक्षित हस्तक्षेप करून सुगंधी क्षेत्रात परिवर्तनीय बदल घडवून आणण्यासाठी CSIR अरोमा मिशन 2016 मध्ये सुरू करण्यात आले. उद्देश अरोमा उद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या आवश्यक तेलासाठी सुगंधी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देणे. अरोमा मिशन फेज 1 आणि 2. फेज 1 दरम्यान CSIR ने 6,000 हेक्टर जमिनीची लागवड करण्यास मदत केली. यामध्ये देशभरातील 46 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून यात 44,000हून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. फेब्रुवारी 2021 मध्ये CSIR ने अरोमा मिशनचा टप्पा 2 सुरू केला. यामध्ये 45,000हून अधिक कुशल मानव संसाधने गुंतवण्याचा प्रस्ताव असून देशभरातील 75,000हून अधिक शेतकरी कुटुंबांना त्याचा फायदा होईल. नोडल एजन्सी. CSIR सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स लखनौ ही यासाठी नोडल प्रयोगशाळा आहे. 15. बिहारमध्ये भारतातील सर्वात मोठा सोन्याचा साठा. बिहारच्या जुमई जिल्ह्यात 27.6 टन खनिज समृद्ध धातूसह सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा असल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. बिहारमधील नितीश कुमार सरकारने आता भारतातील सर्वात मोठा सोन्याचा साठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शोधासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 16. भारतातील पहिली पवन सौर हायब्रिड ऊर्जा सुविधा. अदानी हायब्रिड एनर्जी जैसलमेर 1 लिमिटेडने राजस्थानमधील जैसलमेर येथे 390 मेगावॅटची पवन सौर हायब्रिड पॉवर सुविधा सुरू केली आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला संकरित पवन सौर ऊर्जा निर्मिती केंद्र असेल. तो सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीचा मेळ घालतो. या नवीन प्रकल्पाने सौर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत ऊर्जा खरेदी करार केला आहे. याचे दर रुपये 2.59 प्रति किलोवॅट असून ते राष्ट्रीय सरासरी पॉवर प्रोक्युरमेंट कॉस्टपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. हा प्रकल्प अदानी ग्रीनच्या पहिल्या उभारणी सुविधेचा भाग असून त्याला परदेशी बँकांनी निधी दिला आहे. 17. 2021-22 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार. चीनला मागे टाकून अमेरिका 2021-22 मध्ये भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला आहे. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये पेट्रोलियम, पॉलिश केलेले हिरे, औषधी उत्पादने, दागिने, गोठवलेले कोळंबी याचा समावेश होतो. अमेरिकेतून मोठ्या आयातीत पेट्रोलियम, खरबडीत हिरे, द्रवरूप नैसर्गिक वायू, सोने, कोळसा, कचरा आणि भंगार, बदाम इत्यादीचा समावेश होतो. 2013-14 पासून 2017-18 पर्यंत आणि 2021-22 मध्ये चीन भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार होता. चीनपूर्वी UAE हा देशाचा
देशाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. अमेरिका भारत द्विपक्षीय व्यापार 2020-21 USD 80.51 अब्ज, 2021-22 USD 119.42 अब्ज. अमेरिकेला निर्यात 2020-21 USD 51.62 अब्ज, 2021-22 USD 76.11 अब्ज. अमेरिकेकडून आयात 2020-21 USD 29 अब्ज, 2021-22 USD 43.31 अब्ज. अमेरिका अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांच्याशी भारताचा व्यापार अधिशेष शिलकीचा आहे. 2021-22 मध्ये भारताचा US सोबत 32.8 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष होता. 18 टाटा प्रोजेक्ट्सला उत्तर प्रदेशमधील जेवार विमानतळ बांधण्याचे काम. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील जेवार येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट्स कंपनीला मिळाले आहे. या कराराचा आकार उघड करण्यात आला नसला तरी सूत्राने ते 6,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असल्याचे सांगितले. नवीन विमानतळ 2024 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. पूर्ण झाल्यावर ते देशातील सर्वात मोठे विमानतळ बनण्याची योजना आहे. 19 महाराष्ट्र अव्वल साखर उत्पादक. 5 वर्षानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा भारतातील सर्वोच्च साखर उत्पादक राज्य बनले असून त्याने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. 2021-22 या वर्षात महाराष्ट्रातील साखरेचे एकूण उत्पादन 138 लाख टन इतके आहे, तर उत्तर प्रदेशामध्ये 105 लाख टन आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक इथेनॉल उत्पादनाकडे वळल्यामुळे उत्तर प्रदेश सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादक बनला आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात इथेनॉलचे मिश्रण केले जाते. 20 रिझर्व्ह बँकेद्वारे रेपो दरात 0.5% वाढ. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली जून 2022 मध्ये झालेल्या 6 राज्यस्तरीय पतधोरण निर्धारण समितीच्या बैठकीअंती रेपो दर वाढीचा निर्णय घेण्यात आला. रेपो दरामध्ये 50 बेसिस पॉईंटची 0.50% वाढ करण्यात आल्यामुळे तो 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 महिन्याच्या अंतराने रेपो दरामध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे. याआधी MPCने मे 2022च्या सुरुवातीला तातडीने आयोजित केलेल्या बैठकीतून रेपो दरामध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. देशाच्या बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण असलेल्या रिझर्व्ह बँक ही अर्थव्यवस्थेतील पैशाच्या प्रवाहावर लगाम राखते. कायद्याने स्वीकृत जबाबदारीप्रमाणे महागाईचा दर देखील 4% कमी अधिक 2% या घरात राखण्याचे उद्दिष्ट आणि दायित्वही रिझर्व्ह बँकेवर आहे. ही भूमिका पार पाडण्यासाठी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि रोख राखीव प्रमाण CRR ही रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध असणारी प्रभावी साधने आहेत. वाणिज्य बँकांना त्यांच्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी रिझर्व्ह बँक त्यांना अल्प मुदतीचे कर्ज देत असते. हे कर्ज ज्या व्याजदराने दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट वाढविला गेल्याने बँकांना वाढीव दराने निधी मिळतो. त्यातून बँकांकडून उद्योजक, व्यावसायिक व सामान्य कर्जदारांना दिले जाणारे कर्जही मग स्वाभाविकपणे महागडे होते. 21 एक सलग बांधलेला सर्वात लांब डांबरी रस्ता NHAI चा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ने महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यादरम्यान NH-53 महामार्गाच्या 75 किलोमीटर भागाचे सिंगल लेन डांबरीकरण करण्याचे काम सलग 105 तास आणि 33 मिनिटात करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्वतंत्र सल्लागाराच्या टीमसह 720 कामगारांनी हा प्रकल्प राबविला. या रस्त्याचे काम 3 जून 2022 रोजी सुरू होऊन 7 जून रोजी पूर्ण झाले. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून हा विक्रम करण्यात आला. NH-53 हा राष्ट्रीय महामार्ग गुजरातमधील हाजिरा आणि ओडिसातील परादीप बंदराला जोडतो. हा महामार्ग भारतातील गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यांमधून मार्गक्रमण करतो. 22
हिमाचल प्रदेश हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य. डोंगराळ भागात विविध सार्वजनिक सेवांसाठी ड्रोन आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर सक्षम करण्यासाठी हिमाचल प्रदेश ड्रोन धोरण 2022ला मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जानेवारी 2022 मध्ये मंजुरी दिली. ड्रोन वापरून प्रशासन आणि सुधारणाच्या पायावर तयार केलेली एक समग्र ड्रोन इकोसिस्टीम तयार करण्याची कल्पना धोरणात आहे. या नवीन ड्रोन धोरणामुळे हिमाचल प्रदेश हे ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.